नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमित पाटील। आज दिनांक 21 जुलै 2025 आपण आपल्या कापसाच्या प्लॉटमध्ये आहे 3 एकरच्या। तर आपली 16 जूनची लागवड आहे मित्रांनो आणि आज 21 जुलै। तर जवळपास 35 दिवस आपल्याला झालेले आहे या कपाशीला। तर आतापर्यंत जे आपण नियोजन सांगितलेले आहे, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, तर त्या मागच्या व्हिडिओपासून तर आत्तापर्यंतचं नियोजन आपण याला मित्रांनो दुसरं म्हणजे डवऱ्याचा फेर दिलेला आहे। तुमच्याकडे काय म्हणतात तर माहिती नाही, आपलं बैलाने आपण मधातून जे चालवतो डवरा, आमच्या इकडे डवरा म्हणतात। तर ते झालेलं आहे आणि त्याच्यात सोबत आपण 2 युरियाच्या बॅग आणि एक 10-26-26ची बॅग, त्यासोबतच जैविक खतांमध्ये आपण NPK बूस्ट म्हणून बूस्टर कंपनीचे एक पॅकेट येते, तर ते 3 किलो आपण त्यामध्ये मिक्स केलेलं आहे। आपण बघू शकता कापसाची क्वालिटी बघू शकता मित्रांनो, हिरवा चमकत आहे। तर आपला डवऱ्याचा फेर झाला आणि त्यानंतर आपण मजुरांच्या सहाय्याने यामधलं तण काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण 2 दिवस आधी एक फवारा घेतलेला आहे मित्रांनो। एक साधा फवारा घेतलेला आहे मित्रांनो, 700 रुपयामध्ये आपलं औषध झालेलं आहे 3 एकरचं। त्यामध्ये थायमिथॅक्झॉन 12.6%, जे की रस शोषक किडींसाठी सुरुवातीच्या स्टेजसाठी आपण यूज केलेला आहे। बघू शकता मित्रांनो, यामध्ये पानं असे हे झालेले, आपण याला कोकडा पण म्हणतात मित्रांनो, भरपूर जण पिवळे आणि मागच्या बाजूला आपण बघू शकता हे आहे, बघू शकता माझ्या नखावर हे मावा आणि तुडतुडा आपल्या इथे होतं मित्रांनो। तर त्यासाठी आपण सिंपल थायमिथॅक्झॉन घेतलेला आहे मित्रांनो आणि ते चांगल्या प्रकारे काम करते। याआधी आपण प्लॉटमध्ये आलो होतो तेव्हा भरपूर प्रमाणात मावा आणि तुडतुड्याचा अटॅक होता, तर तो आता बऱ्यापैकी कंट्रोल झालेला आहे। तर फवाऱ्यामध्ये मित्रांनो थायमिथॅक्झॉन प्रतिपंप आपण 30 मिली घेतलेला आहे, पेट्रोल पंपाने फवारणी केलेली आहे। सोबतच एक 19-19चं पॅकेट 1 किलो आपण 3 एकरसाठी यूज केलेला आहे, म्हणजे प्रतिपंप आपण 75 ते 100 ग्रॅम टाकलेला आहे। आणि एक टॉनिक आपण बूस्टर कंपनीचंच रिफ्रेश म्हणून येते, तर ते 400 रुपये लिटर येते मित्रांनो। तर आपलं प्रतिपंप 50 ते 60 ml चा डोस दिलेला आहे, तर जवळपास आपल्याला 600 ml ते लागलेलं आहे। तर अशा प्रकारे आपलं सिंपल 700 रुपयामध्ये तिन्ही औषध झालेलं आहे मित्रांनो। तर सुरुवातीला एवढा खर्च करायची आवश्यकता नाही, जोपर्यंत कापूस त्याचं मूड धरत नाही, जोपर्यंत चांगलं झाड स्ट्रॉंग होत नाही। बघू शकता आता हे झाड स्ट्रॉंग झालेलं आहे आणि हे आपण 2दा आपण यामध्ये खाडे भरलेले आहे मित्रांनो, त्याच्या कारणाने कमी जास्त हाईट दिसेल तुम्हाला, पण ते कवर होऊन जाईल मित्रांनो। तर अशा प्रकारे जेव्हा ते बूड धरेल झाड, तेव्हा ऑटोमॅटिक त्याची वाढ चांगल्या प्रकारे होईल मित्रांनो। तर तुमची जर कपाशी छोटी मोठी असेल तर त्याचं टेन्शन घेऊ नका मित्रांनो। फक्त त्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये तणाचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे करा आणि नंतर फवारणी तुम्हाला वेळोवेळी सांगेल मी मित्रांनो। त्यामध्ये आपण सिंपल खूप कमी पैशामध्ये फवारणी करणार आहोत आणि चांगले रिझल्ट घेणार आहोत। यामध्ये आपलं टार्गेट भरपूर आहे, बघू आपण काय अचीव होते। तर अशा प्रकारे आतापर्यंतचं नियोजन आहे मित्रांनो। तणांचा बंदोबस्त आणि
खताचा दुसरा डोस झालेला आपला. पहिला आपण सारे पाडायच्या वेळेसच दिलेला होता आणि आता आपण दुसऱ्या फेरमध्ये डायरेक्ट आपण डोबून म्हणजे पेरून दिलेला आहे खत. बघू शकता मित्रांनो, चांगल्या प्रकारे कुठे कुठे ही सुरुवातीची आहे मित्रांनो कापूस. पावसाचा पण आज अंदाज दिलेला आहे मित्रांनो. या हप्त्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवार, आज कमी पण मंगळवार आणि बुधवारमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने तसेच इतर काही व्यक्तींनी दिलेला आहे. आणि आभाळ पण आज गरजत आहे. तर अशा प्रकारे आपलं आतापर्यंतचं नियोजन आहे मित्रांनो. आणि सोबतच आपण आपलं सोयाबीन लावलेलं आहे ते पण बघू शकता. हे आपण मित्रांनो बियाण्याचाच प्लॉट करणार आहोत, कारण की खूप चांगल्या प्रकारे झाडाची स्ट्रेंथ दिसत आहे. सोयाबीन बघू शकता आपण, फुले दुर्वा, हे झाड बघू शकता मित्रांनो. याचं बूड आतापासूनच खूप स्ट्रॉंग आहे. यामध्ये आपलं थोडं पातळ झालेलं आहे पण ते फांद्या करतात मित्रांनो. तर चांगल्या प्रकारे आपलं आलेलं आहे सोयाबीनचा पण प्लॉट बघू शकता आपण. इकडे आभाळ आलेलं आहे मित्रांनो. तर इथेच आपण आपला व्हिडिओ समाप्त करू. तुम्ही काही लागत असेल मित्रांनो तर कृपया कमेंट करा. आणि चॅनल आपले व्ह्यूज येत आहेत पण सबस्क्राईब नाही होत आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडत असेल तर वेळोवेळी आपण व्हिडिओ पोस्ट करू, तर कृपया सबस्क्राईब करू शकता तुम्ही माहिती आवडत असेल तर. आणि कमी खर्चात मित्रांनो जे पब्लिसिटी करतात लोक कापसाच्या आता फवाऱ्यासाठी, तर खूप कमी पैशात आपण फवारणी करणार आहोत मित्रांनो. तर पावसाचे थेंब चालू झालेले आहे मित्रांनो. इथेच आपण व्हिडिओ थांबू. धन्यवाद.